होळकर हे एक असं नाव ज्यांना अनेक उपाध्यांनी अनेक पदव्यांनी त्यांच्या राज्यातल्या जनतेने रयतेने आणि फक्त राज्यातल्याच नव्हे तर राज्याबाहेरील देखील जनतेने संपूर्ण भारतभरातून त्यांना या उपाध्या आणि या पदव्या देण्यात आल्या। त्यांचं चरित्र म्हणजे एक दीपस्तंभाप्रमाणे होतं आणि म्हणून जेव्हा आपण अहिल्यादेवी होळकरांचं जेव्हा चरित्र वाचतो तेव्हा निश्चितच अहिल्यादेवी होळकर या दातृत्वाची प्रतिमूर्ती, एक कुशल प्रशासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, हातात सतत शिवलिंग घेऊन काम करणाऱ्या, जेही काम करेन ते राज्याची राणी बनून न करता राज्याची सेवक म्हणून कार्य करेन, या बाण्याने आणि या भावनेने ज्यांनी सतत कार्य केलं, आपल्या राज्याचंच निशाण उंचावण्यासाठी नव्हे तर संपूर्ण भारतभरात हिंदू धर्माची ध्वजा फडकवण्यासाठी ज्यांनी सतत अविरत कार्य केलं, अशा पुण्यश्लोक कर्मयोगिनी तेजस्विनी अहिल्यादेवी होळकर। आज आपण म्हणतो की महिला स्वाभिमान आणि 8 मार्चला आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो। वुमन एम्पॉवरमेंटचा आज आपण जो सतत बोलबाला बघतो आहोत, ती वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे काय हे अहिल्यादेवींनी 250 वर्षापूर्वी दाखवून दिलं। आणि मी तर म्हणेन की 3 अशा मराठी स्त्रिया ज्यांना तिन्हीचा संगम आहे, ज्यांच्यामध्ये या 3 जणी एकत्र आल्या आणि म्हणून महाराष्ट्र आणि हा संपूर्ण देश आज आपण गर्वाने म्हणू शकतो की आपण म्हणतो गर्व से कहो हम हिंदू है। कारण की स्त्रीला सृजनत्वाची एक मोठी देणगी ईश्वराकडनं मिळालेली आहे आणि त्या सृजनत्वामध्ये, सृजनशीलतेमध्ये ती काय काय करू शकते याचं प्रतिम उदाहरण म्हणजे या 3 स्त्रिया। एक म्हणजे मातृत्वाची खाण असलेली जिजाबाई, जिने शिवाजीराजांना घडवलं आणि या देशात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। दुसऱ्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर, शिवाजीराजांनी बसवलेल्या, सुरू केलेल्या, स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याला सतत आणि अविरत पुढे नेण्यासाठी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण ज्यांनी वेचला, अशा अहिल्यादेवी होळकर ज्या दातृत्वाची प्रतिमूर्ती आणि कुशल प्रशासक म्हणून ओळखल्या गेल्या। आणि तिसरी म्हणजे वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी जिने आपल्या कर्तृत्वाने इंग्रजांना नामोहरम करून सोडलं, ती राणी लक्ष्मीबाई। मातृत्व, दातृत्व आणि कर्तृत्वाच्या या 3 मूर्त्या मिळून स्त्रियांमधली ऊर्जा, स्त्रियांमधली क्षमता दाखवून देण्याचं काम त्यांनी आम्हाला केलेलं आहे। आणि या 3 स्त्रियांमधून जर आपण प्रेरणा घेतली तर निश्चितच आज जी आपण फक्त 8 मार्चला एक दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करतो, तो आपण 365 दिवस साजरा करू लागू। यावर्षी अहिल्यादेवी होळकरांची आपण त्रिशताब्दी वर्ष साजरा करणार आहोत। यावर्षी त्यांची 300वी जयंती यावर्षी आपण साजरी करणार आहोत। आणि त्याच अनुषंगाने आज मला इकडे त्यांच्या जीवनचरित्रावरती, त्यांचं जीवनचरित्र खूप मोठा जीवनपट, त्याच्यावरती मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। बघूया तुम्हाला सगळ्यांना आवडतं का। निश्चितच अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र हे त्यांच्या बाल्यकालापासूनच बघणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यांच्या बालपणीपासून
आपण म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ते कसे दिसत गेले हे मी हळूहळू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करते. सर्वांनी त्याला गोड मानून घ्या. आपण सगळ्यांनी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. प्राचार्य सर, तारे सर यांना मी खूप खूप धन्यवाद देते की माझा जबलपूर ते जळगाव हा प्रवास इतका अनपेक्षित होता, पण मला इतकं सुखावह झाला की ज्यांनी मला आज अहिल्यादेवींवरती बोलण्याची संधी मिळाली. अहिल्ये पळ घोडा उधळला, अहिल्ये पळ घोडा उधळला. मैत्रिणी ओरडल्या आणि पळाल्या सुद्धा. पण अहिल्याने आपलं संपूर्ण शरीर त्या पिंडीवर झाकलं. उधळता घोडा अहिल्याच्या बाजूने निघून गेला. धापा टाकत टाकत बाजीराव आणि मल्हारराव त्या ठिकाणी आले आणि खसकन अहिल्याला ओढून उभे करत त्यांनी बाजीरावांनी विचारलं, अगं पोरी, तू इथं का थांबलीस? उधळता घोडा तुला तुडवून गेला असता तर? त्यावर अजिबात न घाबरता त्या तेजस्वी मुलीने, त्या चिमुरडीने आपले डोळे बाजीरावांच्या डोळ्याला भिडवत म्हटलं, आपण जे घडवावं त्याचं प्राणपणानं किंबहुना प्राण सांडूनही रक्षण करावं, असं सगळी मोठी माणसं सांगतात. मीही तेच केलं. मी घडवलेल्या पिंडीचं मी रक्षण केलं. माझं काही चुकलं का? तिच्या त्या तेजस्वी बोलण्याने बाजीराव थक्कच झाला. मल्हाररावही तिच्या त्या बाणेदारपणाने आनंदित होऊन तिच्याकडे बघतच राहिले. बाजीराव उत्स्फूर्तपणे वळत म्हणाले मल्हाररावांना, मल्हारबा, या पोरीस तुमची सून करून घ्या, तिला राज्याच्या लायक करा. तुमचा कुळपुत्र खंडेराव त्याला राज्याच्या लायक हीच करू शकेल बरं. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास आहे, तेजस्वी तिचे डोळे, बोलण्यात पण आत्मविश्वास. तिला तुमची सून करून घ्या आणि तिला राज्यकारभाराच्या अनेक पदरांचं शिक्षण देऊन तिला योग्य करा. हीच तुमच्या राज्याचं रक्षण करेल, प्राणपणानं रक्षण करेल आणि तुमच्या राज्याचं निशाणही हीच उंचावेल. बीड जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी हे एक छोटंसं गाव. माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी 31 मे 1725 रोजी अहिल्यानं जन्म घेतला. तिला 2 धाकटे भाऊ होते. त्या काळी स्त्री शिक्षणाचा इतका प्रचार प्रसार नसताना देखील माणकोजींनी अहिल्याला लिहिण्या वाचण्यास शिकवलं होतं. प्रखर बुद्धीची अहिल्या शिवभक्त होती. आजही ती चौंडी गावाच्या सीना नदीच्या काठी असलेल्या महादेवाच्या मंदिरात आपल्या आईबरोबर दर्शनाला आली होती. नदीकाठी असलेल्या वाळूत शिवलिंग घडवत होती. मातीचे छोटे छोटे गोळे करून त्यावर नक्षीकाम करत होती. लढाईहून परत येताना, बाजीरावांबरोबर लढाईहून परत येत असताना या चौंडी गावात सैन्याचा तळ पडला होता आणि तिथेच बाजीरावांची आणि मल्हाररावांची या अहिल्याशी भेट झाली होती. चौंडीची अहिल्या बघताच बाजीरावांनी आणि मल्हाररावांनी तिच्या मातापित्यांची गाठ घेतली आणि रीतसरपणे तिला लग्नाची मागणी घातली. थाटामाटात विवाह समारंभ पार पडला. 1733 मध्ये अहिल्या होळकरांची सून म्हणून त्यांच्या घरात तिचा गृहप्रवेश झाला. सोन्याची सोनपावलं घेऊनच अहिल्यादेवींनी होळकरांच्या घरात प्रवेश केला. अहिल्याचा गृहप्रवेश झाला आणि मल्हाररावांचं ऐश्वर्य वाढत गेलं. 20 जानेवारी 1734 रोजी 1734 रोजी बाजीरावांनी माळव्यात मल्हाररावांना वंशपरंपरागत चालणारे परगणे, सनदा, वतन आणि जहागिरी इनाम म्हणून दिल्या. मल्हाररावांचा खास गौरव केला.
आणि होळकर साम्राज्याची, होळकर राज्याची रीतसर स्थापना केली. अहिल्याचं लग्न झालं आणि तिचं शिक्षणही सुरू झालं. लग्न झालं त्यावेळेस अहिल्या अवघी 8 वर्षाची आणि लग्न होऊन सासरी आल्याबरोबरच तिचं शिक्षण सुरू झालं. तिच्यातील बुद्धिमत्ता आणि हुशारी पाहून मल्हाररावांनी तिच्यासाठी गुरु नेमले. गणित, विज्ञान, संस्कृत, इतिहास, भूगोल सर्व विषयांचं ज्ञान तिला देण्यात येत होतं. आणि अहिल्यादेवी एखाद्यानं दूध घटाघटा पिऊन टाकावं त्याप्रमाणे हे सगळं ज्ञान घटाघटा पिऊन जात होतं. ते सगळे धडे त्या भराभर गिरवत होत्या. 7-8 वर्षातच अहिल्यादेवी इतक्या तरबेज झाल्या की एका नजरेत त्या हिशोबातील चूक काढू शकण्या इतक्या सक्षम झाल्या, हिशोबात पक्क्या झाल्या. अतिशय मृदू स्वभावाच्या, सेवाव्रती, चारित्र्य संपन्न साधी राहणी, उच्च आचार आणि विचारसरणी आणि सेवाव्रती अशी अहिल्या अत्यंत लागवी स्वभावाची. तिनं सासरी येता क्षणीच आपल्या सासरच्या लोकांची मनं जिंकली, त्यांना सगळ्यांना आपलंसं केलं, सासरच्यांची मनापासून सेवा केली. तिच्यातील हुशारी आणि बाणेदारपणा पाहून मल्हाररावांनी तिला राज्यकारभारात थोडी थोडी जबाबदारी द्यायला